मुंबई गोवा महामार्गावर कोल्हाडगावच्या हद्दीत कोकण रेल्वे पुलाखाली उजव्या बाजूला ग.द. तटकरे हायस्कूलच्या रोडकडे वळताना महाभयंकर अपघात झाला। 2 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। या अपघाताने रोह्यातील 2 तरुणांचा बळी घेतला तर एकाला जखमी केले। हा अपघात भरधाव ट्रेलर क्रमांक MH43B X9519 व सेलोरिया कार क्रमांक MH47W1765 यांच्यात झाला। सदर कार खाम गावाकडून रोह्याकडे जात होती। महामार्गावर कोकण रेल्वे पुलाखालून ती उजव्या बाजूला वळत असतानाच भरधाव ट्रेलरने तिला चेंडू सारखे उडवले। अपघातात योगेश सुधाकर गुरव राहणार वैभवनगर वरसे रोहा व परेश नामदेव खांडेकर राहणार राम मंदिर जवळ मराठा आळी अष्टमी रोहा यांचा मृत्यू झाला आहे, तर योगेश मनोहर पाटील राहणार वरसे रोहा हा अपघातात जखमी झाला आहे। या प्रकरणी चालक आरोपी शेरसिंग ओमप्रकाश यादव राहणार उत्तर प्रदेश याच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी NM मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक NL चौधरी करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।